तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही बघितलं हे आहे ममीयूर महादेव टेम्पल. पुढे आता गेल्यावरती मला वाटतं काही अलाउड नसेल. आता आपण इकडेच फोटो वगैरे काढू आणि मग इकडनं जाऊ गुरुवारचं दर्शन करायला. तर नमस्कार मंडळी, आणि हा तुम्ही बघाल तर हा आहे ईस्ट नाडा म्हणून आहे, म्हणजे ईस्ट गेट. आणि इकडे रेल्वे स्टेशन वगैरे सगळं एकदम जवळ आहे. हा मेन एंट्रन्स आहे. आता आपण आधी चौकशी करणार की आपलं जे स्पेशल जे तिकीट आपण काढलं आहे त्याचं काय आहे वगैरे. तर असं आहे, आणि ट्रॅडिशनल ह्याच्यामध्ये तुम्हाला जायला लागतं. तर ते आता ट्रॅडिशनल पोशाख आपण हे बघा, आणि आहे म्हणजे बऱ्यापैकी मोठा देऊ. तर बघूया, सांगतो आता आपण. तर इकडे तुम्ही बघितलं सगळीकडे जे सामान पूजेचं आहे तुझं घ्यायचं लाईनिंग. तर तुम्ही समोर बघितलं ना, ही जी आहे ही लाईन आहे इकडे समोरून जाऊन वगैरे. आणखीन इकडे आहे स्पेशल दर्शन तिकीट काउंटर. तिथे तुम्ही स्पेशल तिकीट काढू शकता. हे बघा, हे तर आता तुम्ही बघितलं ना, ही लाईन आहे सगळी अशी इकडे जाणार. आणि हा देवळाचं मुख्य एंट्रन्स आहे. आणि नंतर आतमध्ये जायचं, म्हणजे आतमध्ये जाऊन अजून दर्शन आहे. तर आपली जी रांग आहे ती दुसरी आहे, त्यातनं आता आपण एंट्री करणार. नमस्ते. आज आहे आमच्या पिकनिकचा 6वा दिवस. आज सकाळी आम्ही चेराई बीचवरून निघालो, म्हणजे आमच्या चेराई बीच पॅलेसवरून. तिथून आम्ही आता इथे आलो आहे गुरुवायूरला. डिस्टन्स जास्त नव्हतं, आम्ही इथे एक साधारण 2-2.5 तासात पोचलो. इथे आल्यावर आमचं हॉटेलचं चेक इनला वेळ होता. मग आम्ही इथे एक हत्ती म्हणजे एलिफंट गार्डन होतं, म्हणजे एलिफंट ट्रेनिंग सेंटर, ते बघितलं आधी. तिथे टोटल 38 एलिफंट आहेत. आणि तिथे तसं चौकशी केल्यावरती तिकडच्या गार्डनी सांगितलं की सगळ्यात मोठा एलिफंट इथे 70 वर्षाचा आहे, पण तो थोडा वाईल्ड आहे म्हणून त्याला वेगळं ठेवलेलं. पण तरी पण तो दिसलो म्हणजे आम्हाला. पण त्यांनी जरा थोडंसं इथे कांड केलेले आहेत असं म्हणतात, पण त्यामुळे त्याला थोडंसं लांब ठेवतात सगळ्यांपासून. आणि त्याच्यानंतर ते बघून झालं 15-20 मिनटात. गर्दी होती पण ते मूविंग होतं, त्यामुळे तिथे काही वाटलं नाही. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं जेवणासाठी इथे शोधत होतो. तर आम्हाला एक जसं आपलं महाराष्ट्राचं MTDC आहे तसं इथे KTDC आहे, त्यांचा आहार म्हणून एक इथे छोटंसं रेस्टॉरंट होतं. आम्हाला एका माणसाने ते सजेस्ट केलं म्हणून आम्ही तिथे गेलो. बट तिथे फक्त त्यांचं केरळी मील होतं, म्हणजे ते त्यांचं मील आहे केळीच्या पानातले, तेच होतं, दुसरं काहीच नव्हतं. मग मी, समीर आणि गजानननी ते घेतलं. गार्गिनला ते नको होतं, मग आम्ही ते नाही घेतलं. त्याच्यानंतर मग आम्ही तिथून आमच्या हॉटेल चंदन इन आहे तिथे गेलो. आम्हाला टाईम होता चेक इन करायला, पण आम्ही त्याला विचारलं थोडं लवकर जर चालेल का, तर तो म्हणाला की चालेल. तसं इथे ऑफ सीझन चालू आहे सध्या, जेवढा हवा आहे तेवढं टुरिस्ट किंवा क्राऊड इथे नाही आहे सध्या. त्यामुळे मग आम्हाला लवकर मिळाली रूमचं पोझिशन. रूममध्ये गेलो, थोडा वेळ आराम केला. साधारण 4:30चं टायमिंग होतं पुन्हा बाहेर जायचं. एक शिव टेम्पल आहे ते बघायचं, पण आम्हाला 5 वाजले तरी पण निघेपर्यंत. नंतर मग आम्ही 5 वाजता निघून, ते शिव टेम्पल जवळच होतं पण थोडं पावसाचं वातावरण होतं म्हणून आम्ही रिक्षा केली, पण तिथेही लगेच दर्शन झालं. आम्हाला वाटलं तिथे वेळ लागेल म्हणून आम्ही लवकर निघालेलो. कारण तिथून मग आम्ही नंतर दुसरीकडे जाणार होतो. मेन गुरुवायूर टेम्पल आहे ते बघायला. पॉज घ्यायचं. गुरुवायूर टेम्पलचं आम्ही दर्शनासाठी आधीच तिकीट बुकिंग करून ठेवलेली होती मुंबईवरून, कारण इथे असं ऐकलं की खूप गर्दी असते आणि खूप वेळ लागतो. म्हणून आम्ही मुंबईवरून निघायच्या आधीच आमच्या चौघांची, गजानन, मी, समीर आणि गार्गी, ऑनलाईन बुकिंग केलेली. त्यासाठी आमचे सगळ्यांचे आधार कार्ड आणि पर पर्सन 1000 रुपीज असं घेतलेलं. पण इथे येऊन गडबड नको म्हणून आम्ही आधीच बुकिंग करून ठेवलं. पण एका अर्थी बुकिंग केल्याचा फायदा झाला, कारण एवढ्या लांबच्या प्रवासामध्ये दरवेळेस लाईनमध्ये 3-3, 4-4 तास लांबून प्रवास करणं जरा डिफिकल्ट असतं. म्हणून मग आम्ही आत्ता बघितलं तर आमचं हार्डली 15 मिनटात दर्शन झालं. जनरली ते पण झालं नसतं, पण इथे क्राऊडच कमी होतं त्यामुळे ते आमचं VIP सेक्शनमध्ये 15 मिनटात झालं. नाहीतर त्यालाही अर्धा-पाऊण तास मिनिमम तरी लागला असता. पण आज गर्दी जिथे नेहमी असते तशी नव्हती. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा बाहेर आलो.
आतमधलं काही आम्हाला शूटिंग करता आलं नाही कारण तिथे मोबाईल वगैरे अलाउड नव्हता. त्याच्यानंतर मग आम्ही परत हॉटेलवर आलो. येताना ज्या रिक्षावालातून आलो त्यांना आम्ही जेवणासाठी विचारलेलं, कारण आज थोडंसं चेंज पाहिजे होतं जेवणामध्ये. रोज ते राईस आणि सांबार करून थोडंसं कंटाळा आलेला. पण मी आला मला एक विकास बाबू म्हणून एक मे बी बेंगलोरी हे कोलकात्याचे आहेत मे बी, एक बंगालचे. त्यांचं हे रेस्टॉरंटचं माहीत नाही पण त्यांचं आहे बहुतेक. तर इथे आहे कोलकाता कोलकाता द सिटी ऑफ जॉय. ओके, हे आहे लिहिलेलं. तर तिथे आम्ही आता आम्ही डिनरसाठी आलो आहेत. तर मी छोले भटुरे घेतलेत, गार्गिनी पावभाजी, समीरनी घी उत्तप्पा आणि पराठा. गजानननी इकडची थाळी घेतली बिकॉज ऑफ गजाननला थोडा राईस हवा होता. आता बघू इथलं जेवण कसं आहे. फोटो तर समीर नंतर टाकेल यूट्यूबवरती. धन्यवाद. तर तुम्ही इकडे बघितलं तर हे सगळं मिठाईचे प्रकार आहेत सगळे. एवढे मिठाईचे प्रकार आहेत, बापरे. आणि बाहेर त्यांचं ओव्हरऑल हे पण आहे.